आचरा येथील रामेश्वर वाचनालयात पुस्तक प्रदर्शन पार पडले। या कार्यक्रमास ग्रामस्थ, शिक्षक, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीबरोबर घरातील अभ्यासपूर्ण वातावरण ही आवश्यक असते। यासाठी आई वडिलांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे मत मुंबई येथील प्राध्यापिका सौ अमला कुलकर्णी यांनी रामेश्वर वाचन मंदिर येथे व्यक्त केले। यावेळी त्यांनी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी यशाचे ध्येय ठेवावे, पण तीच आपली शेवटची पायरी न समजता त्याला पर्यायी ठेवण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे विद्यार्थी अपयश मिळाले तर खचून जाणार नाहीत। विद्यार्थ्यांना समाजात मान सन्मान प्राप्त करून देणाऱ्या प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ पदांबाबत महत्त्वपूर्ण असलेल्या स्पर्धा परीक्षांबाबत आपल्याकडे म्हणावी तशी जागृती होत नाही। हेच करून रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे दात्यांच्या सहकार्याने स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून त्या पुस्तकांबाबत विद्यार्थी पालकांमध्ये जागृती पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचे उद्घाटन सौ अमला कानविंदे आणि सुधींद्र कानविंदे यांच्या हस्ते झाले। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करीत होत्या। यावेळी त्यांच्यासोबत संघाध्यक्ष श्रीकांत सांबारी, उपाध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापार्डेकर, आचरा पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, स्पर्धा परीक्षांची पुस्तके मोफत उपलब्ध करून देणारे संगरत्न घुले, आचरा कस्टम अधिकारी मनमोहन वायदांडे, वास्तुविशारद मधुकर लाड, सौ दीपाली कावळे, भावना मुनगेकर, सौ कामिनी ढेकणे आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, कोकण नाव, सिंधुदुर्ग।